ठीक आहे. बन्नी व्हेजिटेबल आहे सगळंच इथे. तर आम्ही इकडे एका टेम्पलला पोहोचलोय. त्या टेम्पलचं नाव आहे छांग मोंगली हुईवा. शुरू करते हैं या शुरू करते हैं. त्याला हिंदी शिकवलंय मी. तर जो गाईड आहे त्याला विचारलं मी की हे जेवढं लाकडाचं काम आहे ना लाकडाचं काम आहे. तर हे आहे ना 17व्या शतकातलं आहे. म्हणजे आता जवळपास 2026 म्हणजे 300 वर्ष झाले त्याला. हे आहे ना ड्रॅगन बेड आहे. तर यांचं हे नॅशनल ट्रेजर आहे. राष्ट्रीय चिन्ह म्हणतात त्याला. This is where the king used to rest on when he's tired. तर आता मी इकडे निनबिन विलेजमध्ये सायकलिंग करतोय. तर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आय एम डुईंग द सायकलिंग. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर मी सध्या व्हिएतनाममध्ये. आता सकाळचे वाजलेत 5 आणि बघा तुम्ही इकडे पूर्ण उजाडला. इकडे म्हणजे 5 वाजता आपल्याकडे इंडियामध्ये पूर्ण काळोख असतो. तर इकडे आहे ना पूर्ण उजाडला आहे. कारण इकडे सर्व लोक पण जागी झालेत. इकडे लोक रात्री लवकर झोपतात सुद्धा. काल आम्ही जेव्हा हलंगबेला गेलो होतो ना तर त्यावेळेला 9 वाजता आलो होतो आणि सर्व लोक झोपून गेले होते. तर आजच्या दिवसाबद्दल सांगतो. त्या अगोदर मी अगोदरचे 2 दिवस काय केलं ते सांगतो. तर पहिल्या दिवशी काही हनोई सिटीमधल्या 2 ऐतिहासिक वास्तू पाहिल्या. एक म्हणजे आम्ही पाहिलं तिकडचं एक जेल पाहिलं, प्रिझन जेल, जे फ्रेंच राज्यकर्ते इकडचे आले होते. तर ते खूप इकडच्या माणसांचा छळ करत होते. तर त्या जेलमध्ये पाहिलं. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो होतो ते जगप्रसिद्ध असलेल्या हलंगबे इकडे. तिकडे आहे ना असं खूप सारे आयलँड्स आहेत आणि खूप साऱ्या आयलँड्समध्ये एक भली मोठी केव आहे. तर तिकडचं असं सौंदर्य पाहून आम्ही अक्षरशः भारावून गेलो होतो. म्हणजे असं एकदम भारी सौंदर्य होतं. म्हणजे असं आहे ना एकदम असं स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटत होतं. तर आज आम्ही चाललो एका नवीन ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे निनबिन विलेज. ते सुद्धा एक जगप्रसिद्ध असं एक विलेज आहे, गाव आहे. तर तिकडे आम्ही म्हणजे पहिले 2 दिवस, पहिल्या दिवशी तर आम्ही शहर पाहिलं, दुसऱ्या दिवशी एक मस्त आयलँड पाहिलं आणि आज आम्ही असं पर्वतरांगा, इकडची पारंपरिक गावं, इकडची संस्कृती पाहणार आहोत. इकडचे नवीन खाद्यपदार्थसुद्धा आम्ही ट्राय करणार आहोत. तर आजसुद्धा खूप मजा येणार आहे आणि खूप मजा येणार आहे आज आम्हाला. आता आम्ही चाललो आहे खाली. आता 6:30 वाजता आमचा ब्रेकफास्ट असणार आहे आणि त्यानंतर 7:30ला आमचं इकडून एक बस येईल आम्हाला. इकडच्या बससुद्धा आहेत ना खरंच भारी आहेत. म्हणजे आपल्यासारख्या जुन्या झालेल्या किंवा अशा बेकार बस नाही आहेत. एकदम डेव्हलप केलं या लोकांनी यार. म्हणजे आय थिंक काहीतरी 1972ला USA इकडे अटॅक केला होता आणि त्यानंतर या लोकांनी एवढी इम्प्रूव्हमेंट केली आहे ना. ॲप्रिशिएटेड यार. भारी वाटलं खूप. बघा ना किती भारी वाटतंय. तर तिकडे आपला सूर्य आता उगवायला चालू झाला आहे. आता आम्ही खाली आलो आहे. आजचं आमचं पिकअप टाईम आहे 7:30चं. आता वाजलेत 7:20 आणि इकडे आमच्या मॅडम बसलेल्या आहेत. नाव वी आर वेटिंग फॉर दी बस. आणि इकडे प्रीती बसली आहे. हे आहे कर. असं आहे व्हिएतनामचं हनोईचं शहर. व्हिएतनामच्या शहराच्या गल्ल्या. इकडे माणसं खूप लवकर उठतात. तर आता आम्ही बसमध्ये बसतोय. सीट देअर. ते कोणतरी बसले तिकडे. तर आता आम्ही बसमध्ये बसलोय. तर इथून साधारणतः आम्हाला काहीतरी 1 ते 1.5 तास लागेल. आणि इकडे पहिल्यांदा बघतोय ते रोडचं काम चालू आहे आणि इकडे पाणी साचलंय. म्हणजे आम्ही आता 2 दिवस झाले व्हिएतनाममध्ये असं कोणताच रोड पाहिला नव्हता. असं पहिल्यांदा रोड बघतोय. इकडे थोडाफार पाणी आणि चिखल आहे. तर तिकडे आम्ही कुठे आपण लोकेशन कुठे विसरलो. आपण काय करणार आहोत सांगतो. आपण काय करणार आहोत तिकडे. काय आहे निनबिनबद्दल माहिती आहे तुला? मला सुद्धा नाही माहिती आहे. फक्त थोडंफार मी रीड केलंय.
इकडच्या बस एवढ्या ॲडव्हान्स आहेत ना, इकडे मला रिक्लायनर सारखी सीट मिळाले. असं इथून क्लिक केलं की असं अप होतं, इथून क्लिक केलं की डाऊन. आणि हे जे आहे ना, ह्यानी सीट आपली पुढे ही बॅक झाली, पूर्ण बॅक झाली. त्यानंतर ही अशी पुढे होते. खरंच भारी आहे. अशी पुढे आली. 30 years old now. Today I already get to guys for the Ningbing one day program. Are you excited for the tour? Yeah. You seem to have good energy. You travel a lot before this tour? Or you just stay roaming around the city already? Have you been to Halong Bay before? Yeah, we did. So some people करलो ब्रेकसाठी. इकडे शॉप आहे, शॉपिंगचं शॉप वगैरे आहे. ते हे करतात पण आर्ट, दे आर डुईंग आर्ट. वॉशरूम, सीट आर्ट मस्त आहे आर्ट वगैरे. So where is the washroom? This side? Okay, thank you. इथे मस्त एक्झिबिशन आहे. पिझ्झा, अर्धी कॉफी वगैरे. इकडे कॉफी दिसते आपल्याला. हे वॉशरूम जा. तर इकडे प्राईस आहे $7 आहे. आणि जवळपास आपण समजू शकतो 600-700 रुपयापर्यंत. हे इकडे $8. महाग आहे यार, खूप महाग आहे इकडे. हे पण $7 आहे. हे $16 फक्त 100 ग्राम. तर आम्ही आहे ना इकडे बान मागवलं आहे, व्हेजिटेरियन बान. अशी एक बान घेतले आपण. This is for you. बन्नी पाशील सावकाश. अरे व्हेजिटेबल आहे सगळ्याच इथे. तिकडे तिला व्हेजिटेबल आहे. तिला पण चिली सॉस घे. जा पाहिजे. थँक्यू. ट्राय कर ना कसं आहे. थांब ना, खाते ना. हे बघा काय असतं. काय ना सर्व व्हेजिटेबल्स आहेत फक्त ना. आणि ह्यांचं काय तो सॉस क्रीमी. आपल्या मायोनीज कसं असतं असं पिंक कलरचं असतं. समोरून का यूज दिस प्लास्टिक. टाक. the owner is the businessman of the cement company. He saw the mountains, mining company. He is very happy man. आपण आता निनबिनला पोहोचतोय. वातावरण आहे. We'll be there in 1 minute. Are you ready to do? Yes. Let's try to go together inside the. आम्ही निघालो आता इकडे. कुठे गेला तो? तो चल फास्ट. आपण थांबलोय मागे. या 2 पोरी आहेत आपल्याकडे. तर
तर आपण आता निमगिनला पोहोचलो आहे. खूप ऊन आहे सध्या. आज आहे ना खूप ऊन आहे. कालचं ॲटमॉस्फिअर थोडं डिफरंट होतं, आजचं ॲटमॉस्फिअर थोडं डिफरंट आहे. तर इकडे आजचा पूर्ण दिवस आमचा इकडे असणार आहे आज. सो प्रीती, कसं वाटतं तुला? मस्त, छान छान वाटतंय. खायचं पियाचं एन्जॉय करायचं, मस्त कपडे घालायचे, झोपायचं. हीच लाईफ पाहिजे आयुष्यात बस. तर आम्ही इकडे एका टेम्पलला पोहोचलोय. त्या टेम्पलचं नाव आहे छांग मुंग ली हुई वा नाम 2086. तर आमचं गाईड पुढे गेला आहे. सो तर हे ह्यांचं राजधानीचं गेट आहे. हीट खूप आहे आज, हीट खूप आहे. म्हणजे 2 दिवस आम्हाला एवढी हीट भेटली नव्हती. आज इकडे खूप हीट आहे. सिरियसली टू मच हीट. वो शुरू करते हैं. या सुरू करते हैं. त्याला हिंदी शिकवलंय मी. Summary, right? The briefing, history here. You can look back. You look at the big portrait, the photo, and you see the milestone number 968. That is the starting year. That was the first time when the emperor built the capital and grew the empire. 968, long time ago. And here is the capital. But the palace was over there. But it was ruined. By the successor, by the new, when there's a power transition, they don't like it, they ruin it. But then there's a king temple. After few centuries, there's a new king and queen. They remember this king again, so they rebuild the temple for the king. तर हा आहे ना The water, the व्हिएतनामचा fire, ओल्ड the tree, फ्लॅग होता and the meadow. आणि आता Not the air. There's no रेड air. वाला आहे. हा There's ओल्ड no वाला. air among the 5 elements. The water, the fire, the tree. Dethroned by one of the politicians, the assistant, the consultant, the advisor of the father, the king. And that advisor, that assistant, later on moved the capital from here up to Hanoi. And he was the emperor of Hanoi in the year of 1010. 1010. तर आता आम्ही टेम्पलमध्ये एंट्री करणार आहोत. तर खरंच खूप ऊन आहे आज इकडे. If you don't want to stay too long, you can come back to the gate and wait for me. We come here and see, because too many people, local people coming today. The Vietnamese tourists, so it's too busy now. Normally we spend 5-10 minutes inside and come back. मस्त फुलपाखर बनवलं होतं त्याने. कुठे गेला? इकडे गेला. What's your name, sir? Your first name? Mes and Skander. Scandinavia. This one is symmetrical style. Right and left side are equally built. There's they leave a central way, central passage. Right side, left side are equal, right? The lake, and the pond, the lake, the water, and the tree. This one is a special one. It's special tree here. Special tree. Special plant. Why? Because it has red wood, and we make the wood chopsticks from it. ओके. Original color is red. It will turn black if there's poison in the food. Because we use the chopstick to pick up the food. If the food is poisonous, the red chopstick will turn black chopsticks and make bubbles. Special one. Bubbles? Make the bubbles. Create the bubbles. Like arsenic, some sort of poisons. It's a special. हे राजासाठी आहे एंट्री आणि हे नॉर्मल पीपलसाठी आहे. तर इकडून फक्त राजा एंट्री करू शकतो, म्हणून तिकडून मला एंट्री करून दिली नाहीये त्याने.
एंट्री आहे इकडे. Ladies and gentlemen, you can see the table with the flowers over there. It's the offering for the king. You want a picture in front of the... झाड दाखवते झाड आम्हाला. It's a longan tree, 100 years old, approximately 100 years old. Old tree. Hmm. Longan is similar taste to lychee. Similar taste. Possess or hold a special technique. We call it the wood seasoning. So basically, after chopping down the tree, they would soak or submerge the wood in the mud for 1 year. During 1 year under the mud, the wood is becoming getting stronger and stronger, and there's no termites, no insects, no termite, no bacteria inside, and they last very strong. They can have very bad smell after that, after in the water or in the mud, but they last very very long time. That's the wood seasoning. The wood seasoning. Like how the chef. तर जो गाईड आहे त्याला विचारलं मी की हे जेव्हा लाकडाचं काम आहे सर लाकडाचं काम आहे तर हे आहे ना 17व्या शतकातलं आहे म्हणजे आता जवळपास 2026 म्हणजे 300 वर्ष झाले त्याला. आणि तो म्हणाला आम्हाला की ते चिखलामध्ये त्याला हे करून ठेवतात 1-2 महिने आणि त्याच्यामुळे आहे ना त्याला कीड लागत नाही. तो म्हणाला की अँटी टर्माइट वगैरे होतं ते आणि त्याच्यामुळे त्याला कीड लागत नाही आणि ते खूप काळ टिकतं. तर हे आहे राजाची एंट्री आणि ही आहे सामान्य माणसांची एंट्री. म्हणजे प्रत्येक देशामध्ये राजासाठी एक उच्च पदाचं कल्चर होतं ते व्हिएतनाममध्ये सुद्धा होतं. हे आहे ना ड्रॅगन बेड आहे तर यांचं हे नॅशनल ट्रेजर आहे राष्ट्रीय चिन्ह म्हणतात त्याला. This is where the king used to rest on when he's tired. You can see the तो design. आता इथं म्हणाला की इकडे आहे ना जेव्हा राजा थकायचा ना तर तो इकडे रेस्ट करायचा. तर म्हणून ह्याला ड्रॅगन बेड हे इकडचं राष्ट्रीय चिन्ह आहे. Yes, the power of the nature, of the mother nature. They create the wind, the breeze. When dragons are cold, they create the snow. When dragons are hot, we get the heat. When dragons are sick, we get the rain. When dragons are angry, the dragon create the earthquake, volcano, tsunami, typhoon. So we believe in power of the dragon, something out of the universe. टेम्पलला आलोय. This way? The way is okay. दिस टेम्पल ना. Yeah. The face of the king, the statue inside. Do they need to wear something longer? Or for babies, okay. Or for babies, okay. It has no flavor and not edible. ओके. Only offering for holy, right, events. Buddha's hand, quả Phật thủ, Buddha's hand, and some flowers. पूर्ण काळोख इकडे मंदिरामध्ये घुसलोय आम्ही. xin dân dòng cho cái nữ tử Nguyễn Hà Phương nhà con canh ngõ chỉ cần cho đến lãnh thể sự đã thuyết bản cũng an biết tới bán quyền là thế 4078 đất nước cũ thì cháu ở số nhà 3 đều đọc cho kêu lên cầu công thành danh toại cầu được ước thấy công kia ह्या हॉटेलमध्ये जेवायला आलोय. त्या हॉटेलचं नाव आहे ट्रंग अँड हेरिटेज गार्डन. तर हे जे डोंगर दिसतंय ना त्या डोंगराच्याच पलीकडे हे गार्डन आहे आपलं हॉटेल आहे. तर आय विल शो यू. Invece qua vedi delle robe che Yeah. ma veramente. ह्याच्या आतमध्ये असं हे हॉटेल आहे मध्ये.
सॉरी आमचं आता लंच होतं आहे. आम्ही लंच घ्यायला आलो आहे. फुटेज घेतो आहे. हे व्हेज आहे आणि त्या साईडला नॉनव्हेज आहे. हिने काय काय खूप सारे मेनूज घेतलेत. इकडे व्हेजिटेबल सलाड आहे, व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स आहेत, टोमॅटो, राईस आहे, फ्राईड राईस आहे. तू यूज कर. राईस आहे, नॉर्मल राईस वाटते मला. फ्राईड राईस आहे. फ्राय राईसने आम्हाला फोडणीचा भात वाटतो इकडे. तू काय काय घेतलं? लेट्स गो डिअर. एक आहे ना? एक नाही आहे इकडे. ठीक आहे. एक नाही आहे ना. हां एक आहे सॉल्टेड एक. तर इकडे व्हिएतनामीज फूड खातो आम्ही. डिफरंट टाईपचे व्हिएतनामीज फूड आहेत. इकडे सूप आहे. इकडे काहीतरी आहे व्हेजचं काहीतरी व्हेज रोलर. व्हेज रोलर आहे. हे पण हे फ्राईडवाला आहे. फ्रायवाला ब्रेड आहे. कॉमन ब्रेड आहे. ट्रेडिशनल सूप आहे इकडे. व्हेज सूप आहे. व्हेजिटेबलवाला ते बाजूला गोड आहे. Nothing to cover. Umbrella, hats if you have. So where is your home? What room? Home. Home. हां village. Here, but not away, not far, not close. Okay. Very far away. Okay. 30 kilometers. 30 kilometer from here. Yeah. तर आता मी इकडे निनबिन विलेजमध्ये सायकलिंग करतोय. तर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये आय एम डुईंग द सायकलिंग. हे असं माउंटन आहे. असं हे डोंगर आहे. डोंगर नॉट माउंटन, डोंगर. आणि इकडे मी असं सायकलिंग करतोय. समोरून कार येते. नाईस. असा मस्तपैकी आस्वाद घेतोय सायकलिंगचा. तर आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये मस्त बेकी सायकलिंग करतोय.